ब्रिटिश गव्हर्नमेंटला तर्कशुद्ध संशोधनाने सिस्टीममधल्या उणिवा दाखवून घाम फोडणारे नाव म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. 1866 साली रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला. गरीब कुटुंब, रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करून हा माणूस पुढे भारतातील सर्वात मोठ्या विचारवंत नेत्यांपैकी एक बनला. त्या काळात भारताचा साक्षरता दर 10%च्याही खाली होता. बहुजन समाज तर शिक्षणापासून दूरच होता. गोखले म्हणाले, मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. 1911 मध्ये त्यांनी ब्रिटिश काउन्सिलमध्ये शिक्षण विधेयक मांडलं. ब्रिटिशांनी ते नाकारलं, कारण शिक्षित भारतीय प्रश्न विचारू लागले असते. गोखले यांनी ब्रिटिश अर्थकारणाचाही पर्दाफाश केला. भारताचा महसुलाचा प्रचंड हिस्सा लष्करावर खर्च होत होता, पण शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य दुर्लक्षित होतं. म्हणून 1905 मध्ये त्यांनी सुरू केली सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. उद्देश जाती धर्मापलीकडे जाऊन समाजासाठी आयुष्य वाहणारे कार्यकर्ते तयार करणे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण केंद्रित आंदोलनाचा बौद्धिक पायाही ठरला. महात्मा गांधी यांनी त्यांना माझे राजकीय गुरु असं म्हटलं होतं. 1915 मध्ये वयाच्या फक्त 48व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण गोखले एक गोष्ट शिकवून गेले, देश फक्त स्वातंत्र्याने मोठा होत नाही, तो समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाने मोठा होतो. ब्रिटिश तर गेले, पण देशातील शिक्षण, सामाजिक स्थिती बघून तुम्हाला काय वाटतंय? खाली कमेंटमध्ये सांगा.